अतिशय हृदयद्रावक, मन हेलावून टाकणारी दृश्य आपण बघत आहोत स्क्रीनवर. एकाच कुटुंबातील 9 जणांवर काळाने घाला घातलाय. आज दिंडोरीवर शोककळा पसरली आहे. एक कार विहिरीत कोसळून 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय. दिंडोरी तालुक्यातील ही घटना एक खासगी कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना ही कार विहिरीत कोसळली आणि हा हृदयद्रावक अपघात घडलाय. आपण बघू शकतो, जेव्हा अपघाताची वार्ता कळाली, पंचक्रोशीतील सर्व लोक त्या ठिकाणी जमा झालेला आपण बघू शकतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने इकडे बचाव कार्य सुरू असल्याचं आपण बघतो आहोत. पाहूया सविस्तर बातमी. एका खासगी क्लासचा कार्यक्रम आटोपून माघारी परतत असताना 4 चाकी वाहन थेट एका विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास दिंडोरी परिसरात ही घटना घडली. या दुर्घटनेत कारमधील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील इंदोरी गावचे दरगोडे कुटुंब हे एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी येथे गेले होते. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून रात्री 10 वाजता ते आपल्या घरी इंदोरे येथे परतत होते. कार्यक्रम परिसरात असलेल्या एका शेताजवळ आल्यानंतर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट 30 फूट विहिरीत कोसळली. यामध्ये सुनील दरगुडे, रेश्मा दरगुडे, आशा दरगुडे, खुशी दरगुडे, श्रेयस दरगुडे, राखी दरगुडे, श्रावणी दरगुडे, समृद्धी दरगुडे, माधुरी दरगुडे या दरगुडे कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी तात्काळ दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले. आपण बघत आहोत की क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं. विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्यामुळे मदत कार्यास अडथळा होत होता आणि रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं. मात्र या कारमध्ये असलेल्या दरगुडे कुटुंबातील 9 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं. या घटनेने इंदोरे गावासह दिंडोरी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निलेश सगरसह अनिल केदारे, नाशिक.